पावसाळा कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे सर्व अधिकाऱ्यांना निर्देश. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ठाणे शहरात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्तांना समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक विभागाने सज्ज राहावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या बैठकीस सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी. गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉक्टर. मिताली सचेती, दीपक जिंजाड, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. प्रभागाचा प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्तांनी केवळ कार्यालयात बसून चालणार नाही. आपल्या प्रभागात काय घडत आहे, कोणत्या समस्या आहेत, कोणत्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो याची प्रत्यक्ष माहिती ठेवली पाहिजे. सर्व सहाय्यक आयुक्तांनी ऑनफिल्ड उतरून त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवकांशी समन्वय साधणे गरजेचे असल्याचेही महापौरांनी नमूद केले. कोणत्याही दुर्घटनेस विलंब, समन्वयाचा अभाव किंवा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल. सर्व तक्रारींचे निराकरण त्याच दिवशी करण्यावर भर देण्यात आला असून मी स्वतः वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही, असा कठोर इशाराही यावेळी देण्यात आला. पावसाळ्याच्या कालावधीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक 24 तास कार्यरत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रभाग समितीत आपत्कालीन कक्ष 24/7 कार्यरत आहेत की नाही हेही वेळोवेळी पाहण्याचे निर्देश महापौरांनी दिले.